पाहूयात. मराठा आंदोलनातल्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत पोहोचलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्यापूर्वी जरांगे रायगडावर गेलेले आहेत. मराठा आरक्षणाचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे किल्ले रायगडावरून कार्यकर्त्यांना कोणता संदेश देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आंदोलनातल्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आज स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जात आहेत आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसोबत सध्या दाखल झालेले आहेत. तिकडे अहमदनगरमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यावर मनोज जरांगे यांनी ओबीसी आरक्षणावरून चांगलाच निशाणा साधलेला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यास ओबीसींचं पुण्याच्या पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. यात्रा काढण्यात जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं जर ते करायला लागला, आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही. गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही. पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळं व्हायलंय. आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं 27% आरक्षण रद्द होऊ शकतं. हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटोळं होऊ शकतं. आमच्या हक्काचं आहे, आमच्या नोंदी सापडल्यात.